स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्याकडे धमाकेदार ब्लॉगमध्ये. तर आज आपण रँडम असं चाललो आहे कुठेतरी फिरायला. आपल्याला माहिती आहे आपण जाणार होतो लोणावल्यामध्ये, पण बोलू त्या लोणावळ्याला जाण्यासाठी आपण सेटअप कशाला दाखवायचा, म्हणजे सेटअप लावायचा कशाला, ते लोणावळा दिसं दाखवणार आपण. त्यामुळे आपण लावला तर आता आपण चालू दुसरीकडे तुम्हाला सांगतो कुठं जाणार आहे. तर डायरेक्ट भेटूया तुम्हाला मोठं ब्लॉग सेटअपवर. तर निघालो आपण आणि आज आपले अजून एक रायडर आहे बघा एसटीमध्ये. आज आपण चाललो आहे रँडम, असं नाही काय हे झालं प्लॅन झाला की जाऊया कुठंतरी. सुट्टी होती मला पण आणि त्याला पण सुट्टी आहे, तर तो बोलला की चल ठीक आहे अजून कुठे जाऊया. तर पहिले बोलला की लोणावळ्याला जाऊ. बोललो ठीक आहे, मग लोणावळ्याला जायचं म्हटलं तरी कशाला दिसतं एकच दाखवायचं तुम्हाला पण. त्यामुळं काय बोललो नको सेटअप लावायला. तसं जायचं आपला सेटअप असतोच आपला मोटर बघूचा, तर बोललो नको दाखवायला म्हणून काय दाखवला नाही. म्हणून प्लॅन झाला की आपण डॅमला जाऊया, कोल्हाच्या डॅमला. तर बोललो ठीक आहे चल. आपल्याला सायन्सचं आहे तसं पण बोललो ठीक आहे चला ते डॅमला जाऊ. आपण चाललं कोल्हाच्या डॅमला. मग दाखवतो कोल्हाच्या डॅमची मला किती पाणी काय कसं रस्ता काय तुम्हाला सगळं दिसेल. तर मला आपल्या हे टेन्शन घ्यायचं नाही, चिर राहायचं, मजा करत राहायचं, झटपट पटापट. आपल्या रायडर मजा केली म्हणजे वाटी वगैरे त्याला. तर आपण कोल्हापूरला पोहोचलो. आजीवर दिसलो का थांबूनच जायचं भाई, थांबायचं ना म्हणजे आजीवर थांबायचं ना. माझ्या दिवसावर पहिले चाला था पोचलो. जास्त लांब नाही आपली इथून, अगदी जवळच आहे. काय ट्रेन येतो तिथं, ट्रेन आहे त्यांना काय भाडं घेऊन जातं, त्यांचं कामामध्ये घेऊन जातं. निश्चित ट्रेन भारी सुटली ना. काय बोलतो. हां हां सगळीच आपल्याला ना इकडून आत जायचं आहे कोल्हाच्या डॅमला. विचारतो होतं कोणाकडे. इथून सरळ सगळं डॅमला इथून सरळ आहे. थांब 2 मिनटं, हे थांब 2 मिनटं. ॲक्सिडेंट आहे ना गाडीचा ॲक्सिडेंट बघा. सगळं तिकडे यायचं आपल्याला. चला ठीक आहे. काही काय काचं आहेत. रस्ता डोंगर तर बघा आहे रस्ता. दोघांचे सेम हेल्मेट आहे. आणि शिवाजी महाराजांची काय मूर्ती दिसते यार, काय स्मारक आहे. जय शिवराय. अरे काय भारी होती शिवाजी महाराजांची मूर्ती स्मारक. आपण असं कोल्हाच्या टाईमला आलो आहे. मग गाडीवर असं टाकतो
ॲक्सिडेंटची शक्यता जास्त आहे. गाडी यांना स्लीप होते काय. इथं लावूया इथं. फायनली आपण कलोजा डॅमला आलेलो आहे आणि आता ना आपण आलो आहे म्हणजे आणि इथं भरपूर पोरं गाडी वगैरे धुत आहेत. बैलांना वगैरे धुवायला आणलेलं आहे. तर ना वैभव आता विचारायला गेला की म्हणजे अजून कुठं चांगला स्पॉट थांबून बघायला भेटेल का किंवा चांगले फोटो वगैरे येतील का त्यासाठी. आणि बघा आपल्या गाड्या इथं लागल्यात दोन्ही पण एक्स्ट्रीम. आणि बघा तिथं ना बैला वगैरेंना ना धुवायला आणलेलं आहे आणि इथं गाडी धुतोय आणि वैभव वगैरेंना विचारतोय. तर बघूया तर कसं होतं ते बघूया. अजून कुठं पुढं जायचे तर सांगतो तुम्हाला. तसं ब्लॉग लास्टपर्यंत बघा. मजा तर अशीच येते तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्लॉगमध्ये मजा तर येतेच. तर जाऊया बघूया. तर काहीच इथं ना आता बैलाला आहे ना पाणी बाजायला आणि धुवायला नेतात आंघोळ करायला. तेव्हा का भाई 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 काय करतोय. बर्नआउट मारतोय. बर्नआउट. तर आपण इथून निघतोय आणि आता ना दुसरीकडे इथंच म्हणजे डॅम पाशीच कुठं तरी दुसरं एक लोकेशन आहे तिथे जाऊन बघतो का आहे का नाही बघा. खूप खूप गरम होत आहे. असं वाटतं का आंघोळ करा मी पण तिथे जाऊन. अरे 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 हो स्लिप मारली जायला. बघितलं काही मित्रांनो असं ना याचं नाही ना नीट या भाई स्लिप मारते गाडी अशा रेतीच्या याचं. बघूया आता पुढं पुढं काय आहे का काही जाऊ का. अशा काही ना लोकेशन आता आपण पोचलो म्हणजे आहेत आणि निश्चितने जसं हरियाली आहे. फुल काय फार्म हाऊस बनवलाय भाई. कोण असेल तो चुम्मेश्वर हा फार्म हाऊस आहे. भारी आहे. काय आलं त्याचा कुठली आपण आहे ना आता खोपोली फाट्यावर पोहोचलोय. आणि इथं ना खोपोली फाट्यावर नदीला तर पाणीच नाहीये. एवढं पाणी नाहीये खोपोली फाट्यावर. हो काय झेंडा फडकतोय भाई चुम्मेश्वर रे डायरेक्ट. भाई झेंडा बघा काय मोठा झेंडा आणि काय फडकतोय डायरेक्ट नाद. जय शिवराय मित्रांनो. काय झेंडा फडकतोय बघा. नाद आहे नाद डायरेक्ट. भारी नेक्सॉन नेक्सॉन चल ना बाबा. काय करतोय पोपतराव. तर काय आता आपण आहे ना खोपोली बदला आणि खोपोली रे खोपोली ही सुंदर सुंदर खोपोली. भारी गेलंय खोपोलीत. आणि ह्या स्पॉटची एक रील व्हायरल झाली होती. भाई काय टायर लावलाय का एक्झॉस्ट केलाय आणि भाई सीबीआर काय नाद गेले. सीबीआर 650 भाई चुम्मेश्वर गाडी ना भाई. गडप्पा रे गडप्पा. भाई 2 मिनिटं आठवायला वाटलं की ना की ती गाडी पुढं जे आपली बाईक होती ना ती गाडीचा आवाज आहे. पण नंतर जी गेली भाई बघा या गाडीचा आवाज वाटला मला की या गाडीमध्ये अशी मॉड केली त्याने. पण नाही ती गाडी गेली ना अशी अनस्टॉपेबल. चुम्मा त्या गाडीला. नंतर बोललो नाही ही आपण ना लांबून बघतो की कुठली गाडी कुठली नाही.
खोपोली ही सुंदर सुंदर खोपोली. तर जाऊया बघूया थोडं काहीतरी पिऊ ज्यूस वगैरे. तो बोलतोय ज्यूस वगैरे पिऊ. तर या ज्यूस वगैरे पिऊया आणि मग जाऊया माझ्या बाबड्यांनो. पण आता ना लिंबू सरबत घेतलाय. लिंबू सरबत ना काय घेतलाय आपण लिंबू सरबत बघा. मला पितो.